नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ शके 1948 अर्थात 7 जुलै 2026. मंडळी, बदलत्या वातावरणाचा आपल्या कोकणातल्या फळपिकांना मोठा फटका बसतो. त्यामुळेच आपल्याकडील आंबा आणि काजू पिकांबरोबरच नारळ आणि सुपारी पिकांनाही फळपीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलंय. याशिवाय आंबा पिकासाठी विमा संरक्षणाचा कालावधी यापूर्वी 15 मेपर्यंत मर्यादित होता. तो आता 31 मेपर्यंत वाढवण्यात आलाय. तेव्हा जास्तीत जास्त नारळ आणि सुपारी उत्पादकांनी या पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. मंडळी, कारळा हे आपल्याकडचं होणारं एक महत्त्वाचं तेलबिया पीक. या पिकाचे औषधी गुणधर्म लक्षात घेता याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच चांगलं उत्पन्न मिळवता येईल. आज आपण ओळख कारळा तेलबिया पिकाची याविषयी डॉक्टर विजय दळवी यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कारळा हे एक महत्त्वाचं असं तेलबिया पीक आहे. पण त्या पिकाची आपल्याकडे पाहिजे तेवढ्या प्रमाणात लागवड होत नाही. हे पीक खाद्यतेल म्हणून वापरलं जातं. तसंच औद्योगिक क्षेत्रात सुद्धा याचा वापर फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे. तर आज आपण या कारळा तेलबिया पिकाची ओळख करून घेणार आहोत आणि त्याच्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे कृषी संशोधन केंद्र मुळदे कुडाळ इथून डॉक्टर विजय दळवी सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर, कोकणातली सध्याची कारळा पिकाची स्थिती नेमकी काय आहे? तेल पिकामध्ये आपण जसं आता म्हटल्याप्रमाणे कारळा एक दुर्लक्षित एक पीक आहे. कोकणाचा जर विचार केला तर फार पूर्वीपासून हे पीक शेतकरी घेत होते. पण आजचा जर विचार केला तर याच्या खालील क्षेत्र खूप कमी होत चाललेलं आहे. जवळजवळ नामशेष होत चाललेला आहे. खरं आहे. परंतु जर काळा किंवा ज्याला आपण काळा तीळ म्हणतो तर ह्या तिळाच्या तेलाला खूप महत्त्व आहे सगळ्याच दृष्टीने. खरं आहे. म्हणजे अन्नधान्याच्या दृष्टीने म्हणा, जेवणात वापरण्याच्या दृष्टीने म्हणा की औषधाच्या दृष्टीने म्हणा. पूर्वीपासून हे लोक आयुर्वेदामध्ये सुद्धा या काळ्या तिळाचा वापर केलेला आहे. बरोबर. नुसतं तेलाचा वापर न करता त्याच्यापासून जी पेंड निर्मिती होते किंवा त्याच्यामध्ये असणारे इतर अन्नद्रव्य आहेत, घटक आहेत, तेही खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आजच्या या बदलत्या युगामध्ये, बदलत्या हवामानामध्ये माणसाच्या जी स्टाईल बदलते आणि आज जे माणसाने आरोग्य योग्य राखलं पाहिजे, तर अशा ठिकाणी या काळा तिळाची आज गरज आहे, तेलाची गरज आहे. त्यामुळे कोकणामध्ये आणि एक महत्त्वाचं पीक आहे. बरोबर. परंतु दुर्लक्षित आहे अजूनपर्यंत. पण त्याच्यामध्ये आता विद्यापीठाने काही संशोधन करून नवीन जाती विकसित केलेल्या आहेत. तर त्याचा वापर करून कोकणातील शेतकऱ्याने याचा वापर करणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे एकूणच या पिकाचं महत्त्व लक्षात घेता याच्या लागवडीखालचं क्षेत्र हे वाढण्याची गरज आहे असं म्हणू शकतो आपण. कारण आज आपला भारत देश तेल आयात करतोय इतर देशातून. आणि मुख्यत्वे जे तेल आहे ते पाम तेल आहे, सोयाबीन तेल आहे, भुईमुग तेल आहे. पाम तेल ज्याचा वापर खरं म्हणजे कमी गरज आहे, त्याचा वापर कमी करायला पाहिजे. परंतु आपली एवढी गरज आहे, लोकसंख्या आपल्याकडे एवढी आहे, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, म्हणून आपण पाम तेल आयात करतो इतर देशातून. पण त्याला जर रिप्लेस करायचं असेल, बदलायचं असेल, ते आयात कमी करायची असेल तर आपल्या इथल्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी हे जे दुर्लक्षित पीक आहे किंवा पूर्वी जे आपले पूर्वज वापरत होते तर त्याची लागवड आज करणं गरजेचं आहे. कारण याला आपण म्हणता येईल की हे असं पीक आहे, औषधी पीक आहे. पूर्वी त्याचा वापर हाडांच्या आजारावर केला जायचा, जेवणामध्ये होत होता, साबणामध्ये होतो, रंगकामामध्ये होतो. आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं पीक आहे. बरोबर. आणि विशेष म्हणजे याच्यातून जे तेल मिळतंय ते अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड प्रकारातील आहे. अनसॅच्युरेटेड म्हणजे ज्याच्यामुळे हृदयविकाराला जो आपल्याला अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात, तर त्याच्यामुळे अनसॅच्युरेटेड ॲसिड्स असणारं हे पीक असल्यामुळे याची लागवड मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. खरं आहे. आणि कोकणामध्ये याची गरज काय आहे
किंवा ह्याच्या अजून आपल्याला एक्सपान्शन का होऊ शकेल, वाढ का होऊ शकेल, तर ह्याचा कालावधी कमी आहे. हां, म्हणजे 90 ते 95 दिवसात तयार होतं. बरोबर. ह्याला कमी पाणी लागतं. इव्हन हलक्या जमिनीमध्ये तयार होतं किंवा बरोबर. घेता येतं. वर्कस जमिनी जी आपण म्हणतो, तर त्याच्यामध्येही घेता येतं आपल्याला. बरोबर. दुसरं म्हणजे याच्यामध्ये रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी आहे. तर हे विशेष गुणधर्म असल्यामुळे ह्या पिकामध्ये हे जे नामशेष होणारं पीक आहे, तर ते आज कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये लागवड करणं गरजेचं आहे. बरोबर. इतरही भरपूर त्याचे गुणधर्म आहेत हां. की शेतकरी इतर आणखी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. बरोबर आहे. आपण आता याचा विचार कराल तर पूर्वीचे शेतकरी याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याच्या लागवड करत होते, तर आंतरपीक म्हणून लागवड करत होते. वर्कर्समध्ये ज्यावेळी आपण नाचणी आहे, वरी आहे किंवा उडीद आहे किंवा इतर जी कडधान्य आहेत, चवळी आहे, तर त्याच्यामध्ये हे आंतरपीक म्हणून घेतलं जायचं. हां. आणि आंतरपीक घेतल्यामुळे त्याला महत्त्व कमी कमी झालं होतं. किंवा दुर्लक्ष झालं. बरोबर. त्याच्याकडे आपण महत्त्व दिलं गेलं नाही. नाही. पण बरोबर. आज सोल क्रॉप म्हणून एक सिंगल पीक म्हणून हां. ॲज अ मुख्य तिळाचं पीक. पीक, मुख्य पीक म्हणून ते घेतलं जाणं गरजेचं गरजेचं आहे. आहे, म्हणजे खरं आहे. आंतरपीक असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष गेलं. त्यामुळे सिंगल पीक घेणं हे गरजेचं गरजेचं आहे. आहे. सर, मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात की विद्यापीठाने या पिकाबाबत संशोधन केलं आहे. तर ते नेमकं काय आहे, कोणत्या जाती विकसित केल्या आहेत आणि त्याची लागवड कशी केली आहे? आता मागाशी म्हटल्याप्रमाणे हे जुन्या पद्धतीने ज्यावेळी शेतकरी लागवड करत होते, त्यावेळी त्याच्याकडे तेवढंसं दुर्लक्ष केलं गेलं. बरोबर. त्याच्यामध्ये जे लागवडीचं तंत्रज्ञान होतं त्याच्याकडे अजूनपर्यंत आपण लक्ष दिलं नव्हतं विद्यापीठाने, किंवा त्याच्यामध्ये जाती विकसित केल्या गेल्या नव्हता. हां. जाती विकसित करणे का गरजेचं आहे, तर आज सरकार आपलं तेल पिकामध्ये लक्ष देत आहे किंवा शेतकऱ्यांना सबसिडी देत आहे बरोबर आहे. किंवा आपल्याला त्याच्यामध्ये लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे. त्याच्यामध्ये आता तेलबियामध्ये विशेषतः आपण आता पूर्वी आपल्याकडे भुईमुग पण होत नव्हता, पण आता भुईमुग होतो. पण भुईमुगाला पावसाळ्यामध्ये लागवडीला आपल्याला वाव नाही आहे, फक्त आपण रब्बी किंवा उन्हाळी हंगामात करू शकतो. पण हे जे पीक आहे काळला पीक, तर ते आपल्याला वर्षाच्या 12 महिने जिथे पाणी उपलब्ध आहे तिथे वापरता येतं, करता येतं. हे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये. आपण त्याचे वेगवेगळे प्रयोग करून म्हणजे जूनपासून मे पर्यंत आपण प्रत्येक महिन्यात त्याची पेरणी करून बघितलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने ती लागवडीला उत्पन्न देत आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त एवढंच होतं की तुम्हाला जुलै आणि ऑगस्टमध्ये जर पेरणी केली तर तुम्हाला पाणी द्यावं लागत नाही आणि उत्पन्न थोडंसं जास्त येतं. परंतु तुम्ही समजा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीला जरी पेरलं तरी तुम्हाला उत्पन्नात थोडीशी घट होते, परंतु तुम्हाला उत्पन्न मिळतं. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विद्यापीठाने लक्ष ठेवून जे लागवड तंत्रज्ञान आहे ते आपण विकसित केलेले आहे. पूर्वी कसं करायचे लोक, शेतकरी असं ब्रॉडकास्टिंग करायचे, कसंही पेरून द्यायचं बियाणं. बरोबर. एक विशिष्ट पद्धत नव्हती. विशिष्ट पद्धत नव्हती. त्यामुळे काय बियाणं जास्त लागत होतं. बरोबर. मग आज आपण त्यांना सांगितलं की जास्त बियाणं वापरू नका, म्हणजे खर्च कमी होईल. बियाण्याचा खर्च 3 ते 4 किलो प्रति हेक्टरी, मग काय एका हेक्टरला 3 ते 4 किलो बियाणं पुरेसं होतं. आणि तुम्ही थोडंसं ओळीमध्ये लावा, 2 ओळीमध्ये लावा, 2 ओळींचं अंतर 30 सेंटीमीटर ठेवा. 30 सेंटीमीटर ठेवल्यामुळे तुम्हाला ज्यावेळी तण वगैरे येतात तर त्यावेळी तुम्हाला होईंग मशीनचा वापर करून तुम्हाला तण नियंत्रण करता येत आहे. बरोबर. तर त्यामुळे 2 ओळीचं अंतर ठेवा. नंतर साधारणपणे आपण हे जरी कमी आपण फर्टिलायझर म्हणतो, खतं म्हणतो, तर त्याला कमी खतं लागतात. एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नत्राचा साधारणपणे 25 किलो आणि स्फुरचा सुद्धा 50 किलो. आणि जर शेतकऱ्याने शेणखताचा किंवा कंपोस्ट खताचा वापर केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळतं. बरोबर. ओळीचं अंतर 30 सेंटीमीटर ठेवायचं. 3 ते 4 किलो तुम्ही बियाणं पेरायचं. बियाणं पेरते हे बियाणं खूप लहान आहे. खूप लहान असल्यामुळे एखाद्या वेळेस तुम्ही ज्यावेळी ओळीत पेरतो आपण त्यावेळी जास्त पडण्याची शक्यता असते एका ठिकाणी, असे चुपके तयार होतील. बरोबर. मग त्यामुळे तुम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये साधारणपणे शेणखत, कंपोस्ट खत किंवा वाळूमध्ये हे बियाणं मिक्स करायचं आणि पेरणी करायची. म्हणजे ते कमी लागेल, म्हणजे ते कमी लागेल, विरळ पेरणी होईल, म्हणजे दाट पेरणी होणार नाही. दाट पेरणी झाल्यामुळे सुद्धा तुम्हाला नुकसान होऊ शकतं, कारण झाडाची वाढ व्यवस्थित होणार नाही. जेवढी व्यवस्थित विरळ पेरणी असेल तर झाड चांगलं वाढतं. झाडाची वाढ झाली म्हणजे तुम्हाला फुलं जास्त येतील, फुलं जास्त आली म्हणजे तुम्हाला उत्पन्न जास्त येते. तर ह्या दृष्टीने हे आम्ही तंत्रज्ञान आहे हे विकसित केलं, हे आपण आता शेतकऱ्यांना दिलंय. तसंच आता आपण एक नवीन जात विकसित केलेली आहे
कोकण काढला म्हणून हां. गेल्या वर्षीच आपण त्याची प्रसारित केली बरोबर. आणि भारत सरकारने सुद्धा आता त्याला मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन करण्यासाठी विद्यापीठाला पैसे सुद्धा दिलेले आहेत. हां. मग शेतकरी जर असं आज काय आहे, विद्यापीठाकडे क्षेत्र कमी आहे आणि विद्यापीठाकडे बियाणं आम्हाला तेवढा वाव नाही आहे. बरोबर. तंत्रज्ञान डेव्हलप करणं विद्यापीठाचं काम आहे. पण मोठ्या प्रमाणात जायचं असेल तर शेतकरी किंवा महाबीज सीड कॉर्पोरेशन आहे तर त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणात बियाणं तयार करणं गरजेचं आहे. नक्कीच. मोठ्या प्रमाणात बियाणं तयार झालं तरच ते शेतकऱ्यांपर्यंत जाईल. या बाबतीत मला सांगावंसं वाटतं, जर शेतकऱ्यांचा समूह कोकणातील जर पुढे आला तर त्यांना संपूर्ण तंत्रज्ञान बियाणं आम्ही विकत देऊ आणि ते पुन्हा जे बियाणं तयार करतील ते विकत घेऊ, बायबॅक गॅरंटी. त्यामुळे जेणेकरून त्याचं क्षेत्रही वाढेल, तेलाचं प्रमाणही वाढेल. अर्थात ते शेतकऱ्यांनी स्वतःचे जरी खाण्यापुरतं जरी तेल केलं तरी जो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तब्येत ज्याला आवश्यक आहे ते त्याला तेवढंसं पुरेसं होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला ते करता येईल. दुसरं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त जून आणि जुलै किंवा ऑगस्टमध्ये पेरणी करायला पाहिजे असं काय नाही. तुम्ही सप्टेंबरमध्ये करा, ऑक्टोबरमध्ये करा, नोव्हेंबरमध्ये करा आणि ज्यांना पाण्याची शक्यता आहे, कारण त्याचा कालावधी कमी आहे 90 दिवसात. पेरणीपासून साधारणपणे 35 ते 40 दिवसात फुलोरा सुरू होतो. फुलोरा सुरू होतो 35-40 दिवसात, म्हणजे शॉर्ट ड्युरेशन पीक आहे. बरोबर आहे. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही जी जात निर्माण केली आहे कोकण काढला तर त्याचा साधारण कालावधी आहे 85 ते 90 दिवस. त्याची उंची साधारणपणे 1.5 मीटर 140 ते 145 सेंटीमीटर आहे. त्याच्या तेलाचं प्रमाण जे आहे ते साधारणपणे 40 ते 41% आहे. खूप चांगलं प्रमाण आहे, 40 ते 41%. बरोबर. आता महाराष्ट्रामध्ये काही राहुरी विद्यापीठाने पण विकसित केलेल्या काही जाती आहेत. त्याच्यापेक्षा सुद्धा कोकण कृषी विद्यापीठाने जी जात विकसित केलेली आहे कोकण काढला तर त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त आहे. दुसरं म्हणजे प्रथिनाचं प्रमाण पण जास्त आहे, 20 ते 21%. म्हणून म्हटलं की मगाशी त्याचं जी पेंट तयार होईल म्हणजे जो चोथा होतो तेल काढल्यानंतर तर ती गुरांसाठी सुद्धा चांगली आहे, कारण प्रथिने वगैरे चांगले आहेत त्याच्यामध्ये. आणि सरासरी उत्पन्न जे आहे तर याच्यापूर्वी साधारणपणे 200 ते 250 किलो एका हेक्टरला उत्पन्न मिळायचं. पण ही जात आम्ही विकसित केलेली आहे तिच्यापासून आपल्याला 440 ते 445 4.5 क्विंटलपर्यंत एका हेक्टरी आपल्याला उत्पन्न मिळतं. अतिशय फायदेशीर अशी ही जात आहे. अतिशय फायदेशीर आहे. त्याचं आपण जर ब्रांचिंग बघाल किंवा फुलोरं बघाल तर खूप छान आहे. एका फुलामध्ये साधारणपणे 35 ते 40 दाणे मिळतात आपल्याला, एवढी जात. आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपण टेस्टिंग केलेलं आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्याला रोग आणि कीड नाही आहे. हे महत्वाचं आहे. ते महत्त्वाचं आहे. आपल्याला रोग नाही, कीड नाही आणि त्यामुळे आणि कोणत्याही हवामानात येते आपल्या कोकणामध्ये. जरा आणखी ह्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगावंसं वाटतं, म्हणजे आपण सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी उत्पन्न पाहिजे असेल तर जुलै ऑगस्टमध्ये पेरणी करावी. परंतु आज आपण बघतोय की आंबा आणि काजू पीक तर तिथे काही वेळा ज्यावेळी आपण म्हणतो शेतकरी त्याच्यावर औषधी फवारणी करतात आणि त्यामुळे जे पॉलिनेटर आहेत म्हणजे साधारणपणे जे आपण माशा इकडनं तिकडनं जे वाहतूक करतात परागीभवन करतात ते कमी होत चाललंय आणि उत्पन्न कमी होतं. माझं म्हणणं असं आहे, जर शेतकऱ्याने हे आंबा काजूमध्ये इंटरक्रॉप घेतलं, साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पेरलं तर साधारणपणे डिसेंबर जानेवारीमध्ये फुलोरा येतो तीळ पिकाला आणि त्यामुळे तिथे मधमाशा चांगल्या पद्धतीने वाढतात. मधमाशांचा परागीभवनाला सुद्धा हे पीक मदत करणं. म्हणून मागाशी म्हटलं उत्पन्नापेक्षा जर आंबा काजूमध्ये परागीभवन करण्यासाठी जर ह्या पिकाचा आंतरपीक म्हणून वापर केला शेतकऱ्यांनी दुहेरी फायदा आहे. तर दुहेरी फायदा. इथे उत्पन्न तर तिळाचं मिळणारच, बरोबर, थोडंसं कमी मिळेल जुलै ऑगस्ट पेरणीपेक्षा, परंतु तुम्हाला परागीभवन करून आंबा आणि काजूमध्ये जे तुम्हाला अपेक्षित उत्पन्न आहे ते मिळू शकते, ते जास्त वाढू शकेल. बरोबर. त्याच्यामुळे कारण मधमाशांचा इथे चांगल्या पद्धतीने वापर होतो, येतात प्रोडक्शन याच्यामध्ये काढला. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने ती जात विकसित केलेली आहे आणि त्याचा वापर वाढणं गरजेचं आहे कोकणामध्ये. नक्कीच. त्यामुळे आणि वाढलं की अल्टिमेटली हा सगळ्या आपल्याला साधारणपणे फायदा मिळू शकेल. बरं सर, आता आंतरपीक म्हणून तुम्ही त्याचे काय उपयोग आहेत सांगितलेत, पण औषधी गुणधर्म यामध्ये आहेत का? छान प्रश्न आहे, कारण आपल्याला माहिती आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा तिळाच्या तेलाचा वापर होतो. किंवा जर आता आमची आजी आम्ही बघतो तर कुठे पाय मुरगळला तिथे तिळाचं तेलच वापरलं जातं, ते वापरले जाते. मग ते त्या पद्धतीने औषधाचा वापर आहे. बऱ्याच मेडिसिन्समध्ये त्याचा वापर करतात आयुर्वेदिक डॉक्टर.
शिवाय ह्याच्यामध्ये जो लो कोलेस्टेरॉल आपण म्हणतो तो मेंटेन करायला मदत करते हे तिळाच्या तेलामुळे, लो कोलेस्टेरॉल. म्हणून हार्टला जे आपण म्हणतो, हृदयाला जे आजकाल अडचणी यायला लागलेल्या आहेत, तर ते आपल्याला ह्या तेलाचा वापर केल्यामुळे कमी होऊ शकतं. नंतर ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि झिंक सुद्धा रिच आहे, जास्त आहे. किंवा जिथे कॉन्स्टिपेशन होतं, आपल्याला प्रॉब्लेम असतात कधी कधी, तर त्यावेळी हे तेल जर प्यालो म्हटलं ना थोडंसं, तर केव्हाही कोणत्याही गोष्टीचा वापर अति होता कामा नये. जर आपण लिमिटेड सोर्समध्ये जर प्यालो तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशनचा सुद्धा प्रॉब्लेम निघून जातो. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये लिनोलिक ॲसिड, म्हणजे जे आपण ओमेगा 6 म्हणतो, ओमेगा 6 किंवा ओमेगा 3 याची जी गरज आहे शरीराला, तर ते सगळ्या प्रकारचं जे आपण म्हणतो ऑइल्स आहेत, तर ते ह्या पिकामध्ये आहे, काळा पिकामध्ये आहेत. तर त्यामुळे ह्या पिकाचा औषधासाठी खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. आणि ज्यावेळी आता सांधेदुखी होते तर तिथे सुद्धा चोळून आपल्याला याचा वापर चांगल्या पद्धतीने करता येतो. अनेक आजारांवरती हे एक उत्तम औषध आहे. अनेक आजारांमध्ये आहे. किंवा आजकाल आपण बघतो बऱ्याच ठिकाणी ज्यावेळी गरमी होते त्या दिवसात, किंवा पायाला जर आपण चोळलं हे तेल तरी आपल्याला थोडीशी शांती लागते. जे रात्री काही म्हणतात लोक मला झोप लागत नाही, तर त्या लोकांनी या तिळाच्या तेलाचा पायात चोळल्यावर त्याचाही त्याला शांत डोकं होतं आणि झोप लागते. अशा पद्धतीचे याचे आपल्याकडे रेफरन्सेस आहेत त्या तेलाचे. सर, आता याचं जे बियाणं आहे ते शेतकऱ्यांना कुठे उपलब्ध होईल? याचं बियाणं साधारणपणे आपण आता ही जी जात आम्ही विकसित केली आहे कोकण काळा, ही जे कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरीच्या जवळ आहे, त्या संशोधन केंद्रातून आपण ती विकसित केली आहे आणि तिथे हे बियाणं उपलब्ध होऊ शकेल. तसेच दापोली कृषी विद्यापीठ जिथे आहे तिथे ॲग्रिकल्चर बॉटनी डिपार्टमेंट आहे. तर ॲग्रिकल्चर बॉटनी डिपार्टमेंट किंवा एक सीड डिपार्टमेंट आहे, बियाणे विभाग आहे. तिथे जर कोणी शेतकऱ्यांनी, आता हंगाम चांगला आहे, आता आपण जुलैचा, आता आपण पहिल्या आठवड्यात आज बोलतो आहोत, तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे अजूनही आमच्याकडे बियाणं शिल्लक आहे. ज्या शेतकऱ्यांना पेरण्याची इच्छा आहे, यंदाचं थोडंसं एल निनोमुळे पण लोक म्हणतायत की पाऊस कमी पडणार आहे, फोरकास्टिंग आहे गव्हर्नमेंटचं, तर अशा कमी पावसामध्ये हे जर पीक आपण वर्कस भागामध्ये पेरलं तर नक्कीच फायदा होईल. बरोबर आहे. एल निनोचा जो आपण म्हणतोय. आणि शेतकऱ्याचं बियाणं शिरगावमध्ये, रत्नागिरी, दापोलीमध्ये कृषी विद्यापीठ जे आहे, वनस्पतीशास्त्र विभाग, तिथे हे बियाणं उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन संपर्क साधला पाहिजे. संपर्क साधावा त्यांनी, तर त्यांना सहज बियाणं उपलब्ध होऊ शकेल. किंवा आजपर्यंत आपल्यासोबत बऱ्याच शेतकरी नेलेला आहे. मी इथे होतो रत्नागिरीमध्ये, गेले 2 वर्ष आपण रत्नागिरी तालुक्यातील बऱ्याच पुऱ्या जिल्ह्यातील दापोलीपासून मंडणगड तर खूप मोठ्या ठिकाणी दिलेलं आहे बियाणं शेतकऱ्यांच्या शेतावर. त्यांच्याकडे जे शिल्लक असेल बियाणं तेही त्यांनी वापरलं तरी हरकत नाही. पण आणखी नवीन शेतकरी याच्यात जर येऊ इच्छित असतील तर त्यांनी आमच्याशी, विद्यापीठाशी कॉन्टॅक्ट करावं आणि ते बियाणं घेऊन जावं, जेणेकरून त्याचा फायदा होईल. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज बियाणं तयार करायचं, जुलै समजा ऑगस्टमध्ये पेरणी झाली, ऑक्टोबर नोव्हेंबरला तुम्हाला बियाणं मिळेल हातात, तेच बियाणं पुन्हा आंबा आणि काजूमध्ये पेरा, पुन्हा नवीन बियाणं घ्यायची गरज पडणार नाही. म्हणजे स्वतःचं बियाणं तुम्ही स्वतः वापरू शकता आणि त्याचा वापर पुढे तशा पद्धतीने होईल. सर, आता एकूणच आपण या पिकाविषयी माहिती घेत आहोत, तर या पिकाचं नेमकं भवितव्य काय आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही याबाबतीत काय सल्ला द्याल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे ह्या पिकाला खूप पोटेन्शियल आहे. भवितव्य ह्याचं कसं असतं, कोणतंही नवीन तंत्रज्ञान मोठं करायचं असेल तर त्याचा जर लास्ट वापर करताय, म्हणजे जे शेतकरी आहे त्याने जर उचलून धरलं कोणती तंत्रज्ञान, तर ते विकसित व्हायला वेळ लागणार नाही. तर ह्याला नक्कीच भवितव्य आहे, ह्याला मागणी आहे. कसं असतं, कुठलंही नवीन तंत्रज्ञान सुरुवातीला आपण एक्सेप्ट करत नाही, आपण स्वीकारत नाही, त्याला पोटेन्शियल नाही, आपल्याला त्याला दर कुठे. चिकित्सक आहे शेतकरी, हा चिकित्सक आहे खरं म्हणजे. खूप त्याच्या मनामध्ये प्रश्न येत असतात, त्याला मनामध्ये भीती वाटत असते काय होईल. पण मला वाटतं तशी ह्या पिकासाठी भीती वाटण्याची गरज नाही. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनसॅच्युरेटेड फॅटी असणार झालं, आणि जसं म्हटलं जिथे कमी पाण्यामध्ये वर्कस जमिनीत जिथं फर्टिलिटी कमी आहे, सॉईल फर्टिलिटी कमी दिवसात तयार होणारं आणि चांगल्यापैकी उत्पन्न देणारं, आपल्याला 400-450 किलो एका हेक्टरला उत्पन्न, हे काय कमी नाही. कारण राष्ट्राची सुद्धा प्रॉडक्टिव्हिटी ज्यावेळी आपण म्हणतो ते 300 किलोच आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्या कोकणाची प्रॉडक्टिव्हिटी जास्त आहे. तर त्यामुळे याला नक्की चांगलं भवितव्य आहे. परंतु
कसं असतं, त्याला पुढे जर मार्केटिंगची आपण जोड दिली, हं. आज सोशल मीडियाचा वापर करून, कारण आज सोशल मीडिया चांगल्या पद्धतीने काम करते, पण केव्हा जर उत्पादक क्वालिटी मटेरियल असेल हं. तर तो कंझ्युमर आहे, मोठ्या सिटीमधून येतात. आपण बघतो पर्यटन, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा हा हो. पर्यटन जिल्हा म्हणून आहे, पण ज्यावेळी आपण सुट्टीच्या दिवशी मे महिन्यामध्ये म्हणा, दिवाळीमध्ये म्हणा किंवा नाताळच्या सुट्टीमध्ये मुंबई पुण्याचे जे लोक येतात, त्यांना जर एकदा समजलं की ते क्वालिटी मटेरियल मिळतात तर ते दरवर्षी तिथे येतात आणि बरोबर मागणी आहे. करतात. असे आज खूप कोकणामध्ये उत्पादक आहेत की जे डायरेक्ट मार्केटिंग करतात. तर फक्त त्याला क्वालिटी मेंटेन करायला पाहिजे. नक्कीच. तर ही जर क्वालिटी शेतकऱ्यांनी मेंटेन केली तिळाच्या तेलाची, तर हे, आणि याचा वापरही कमी लागतो. म्हणजे सोयाबीन किंवा सूर्यफूल किंवा पाम तेलापेक्षा सुद्धा जेवणामध्ये याचा वापर खूप कमी करावा लागतो हां. फोडणीसाठी ज्यावेळी आपण देतो बरोबर. त्यावेळी. त्यामुळे हे नक्कीच याला पोटेन्शियल आहे, भवितव्य आहे. तर शेतकऱ्यांनी या पिकाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खरं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी कारळा तेलबिया पिकाचे खूप सारे उपयोग, खूप सारे फायदे तुम्हाला सांगितलेले आहेत. तेव्हा हे दुर्लक्षित असलेलं आपल्याकडचं पीक मुख्य पीक म्हणून तुम्ही घ्यावं आणि त्यातून होणारा फायदा हा तुमचाच आहे. तेव्हा नक्की विचार करा कारळा पिकाची लागवड करण्याचा. सर, तुम्ही इथे आलात आणि खरोखरच आमच्या शेतकरी बांधवांना खूप उपयुक्त अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. ओळख कारळा तेलबिया पिकाची याविषयी डॉक्टर विजय दळवी यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, हा होता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे आणि निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. नमस्कार.